नाही रामदासभाई हे मला सांगा, तुम्ही मध्ये सोडता, तुम्ही त्या उद्धव ठाकरेची बाजू घेऊन बोलू नका. असं नाही, काही थेट प्रश्न रामदासभाई याचं उत्तर द्यापर्यंत तुम्ही, मी पण पत्रकार परिषदा अनेक घेतलेल्या आहेत, मला माहिती आहे. तुम्ही लगेच तो मुद्दा तोडता आणि पुढचं घेता, असं नाही. याचा उत्तर दिलं पाहिजे उद्धव ठाकरेंनी. तुम्ही स्वतः ज्यावेळेला गेट आउट म्हणता आमदारांना, तुमच्या 25 आमदारांना, 25 तुम्ही जर स्वतः चालते व्हा म्हणता, मग तुम्हाला त्यांना गद्दार आणि खोके म्हणायला लाज वाटत नाही? लाज वाटत नाही? संशयाचं भूत महाराष्ट्रामध्ये तुम्ही बाप बेट्यानं जो उभं केलं होतं, तुम्हाला लाज वाटत नाही? महाराष्ट्रात सांगा ना, मीच गेट आउट केलं म्हणून त्यांना. ते का सांगितलं नाही तुम्ही? बाळासाहेब असते तर त्यांनी साहेबांना असं केलं नसतं, पहिल्यांदा आपला पक्ष बघितला असता. साहेबांनी पहिल्यांदा आपला पक्ष बघितला असता. आणि एक मला तुम्ही सांगा, मग तुम्हाला मी उलटा प्रश्न थोडासा विचारतो. माझी मुलाखत तुम्ही घ्यायला मला माहिती आहे, मला नैतिक प्रश्न विचारायचा अधिकार नाही आहे, मला त्याची कल्पना आहे. पण बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेला काँग्रेससोबत जाऊन मुख्यमंत्री होऊन बाळासाहेबांनी दिल्यास सांगा. महाराष्ट्राच्या शेंबड्या मुलाला विचारा तुम्ही, तो नाहीच सांगा. संदर्भात विचारायचं मी तेच सांगतो तुम्हाला जी. तुम्ही प्रश्न विचार, तुम्ही हुशार आहे ना, त्याच्यामुळे तुम्ही प्रश्न आम्हाला रामदास कदमांचा आतापर्यंत बऱ्यापैकी चांगला अनुभव आहे. आणि कसं आहे, रामदास कदमांना जोपर्यंत टोचणारे प्रश्न विचारले जाते तोपर्यंत खुलत नाहीत रामदासभाई. विचारण्याची संधी न देता, तसदी न देता मी सांगतो तुम्हाला.